आहेत संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते संदीप जोशी, भाजपचे आमदार. आणि संदीप जोशींची ओळख यासाठी जेव्हा मागच्या खेपेस 2.5 वर्षाचं सरकार आलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नव्हतं, तेव्हा आपली जाहीर भावना स्पष्टपणे व्यक्त करणारे पहिले भाजपीय व्यक्ती होते ते संदीप जोशी. आणि त्यानंतर ट्युलिप मिरांडा, काँग्रेसच्या प्रवक्ते आपल्यासोबत असतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा सत्ताधारी सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे, त्यामुळे संदीप जोशींपासून सुरुवात करेन. संदीपजी, एक आपण बहुधा पहिले असतात आता भाजपमध्ये ज्यांनी असं म्हटलेलं आहे स्वबळाच्या दिशेने आणि नागपूरच्या बाबतीत तरी जास्तीत जास्त जागा भाजपने जिंकाव्यात अशा प्रकारे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, हाच मूळ सगळ्या भाजपमध्ये? मी जे काय बोललो ते विदर्भाच्या विषयात बोललो किंवा नागपूरच्या विषयात बोललेलो आहे. बरं. हा विषय भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे की भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे. महायुतीत लढायचं असेल तर जे काय वरिष्ठ नेतृत्व आमचा निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. परंतु माझी संदीप जोशी म्हणून किंवा वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जे मत आहे ते मत मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी भारतीय जनता पार्टीने जास्तीत जास्त जागा लढवणं हे अत्यावश्यक आहे. बरं, मी एक पहिल्यांदा चर्चेची पहिली फेरी म्हणून सगळ्यांच्या एक बेसिक कमेंट्स घेणार आहेत. मी शायना एनसीकडे जातो. शायनाजी, तुम्ही सांगा की एक म्हणजे आता ही शिवसेना एकनाथ शिंदे यांची झाल्यानंतरची ही त्या अर्थानं मोठी टेस्ट आहे. एक पहिली टेस्ट होती विधानसभेची, त्यावेळी एक दावा करण्यात आला की लोकांनी ठरवलेले खरी शिवसेना कोणती आहे. आता रूट लेवलला सुद्धा लोकांना काय वाटतं ते महापालिकेत कळणार आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमची असेसमेंट काय आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये MMRDA मध्ये शिंदेच्या शिवसेनेबद्दल? बघा, नक्कीच म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन्स महत्त्वपूर्ण आहे पूर्ण मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी पण. बरोबर आहे. तुम्ही हे प्रश्न विचारलं, आमचे नेता